की खूप छान सेशन झाला सरा. एक तर तुम्ही आम्हाला आमच्या लेवलने समजून सांगितलं. सर्वप्रथम चाटे सरांचं अभिनंदन. 4 घंटे आम्ही इथून उठू शकलो नाही. तुम्ही एक मोटिवेशनल स्पीकर होणार आणि तुमचं नाव खूप मोठं होणार. डेफिनेटली. But after attending your session, it was very useful. आज ट्रेनर आणि पार्टिसिपंट मधला जो बॉन्डिंग होता तो फारच स्ट्रॉंग होता. The most part I liked in this session was the meditation. आजचा जो सेशन झाला आहे या सेशनमध्ये प्रत्येक मनुष्य हा लीडर असतो, पण प्रत्येक मनुष्य लीडरशिप जेव्हा वापरतो तेव्हा होणाऱ्या ज्या चुका आहेत आजचं सेशन अतिशय चांगलं झालं. हा जो सेशन झाला आहे अविनाश, हा फारच म्हणजे फ्रेंडली सेशन झालेला आहे. आजचं सेशन खरंच खूप छान होता. सगळे जे मॉडेल्स वगैरे जे आहेत ते युजफुल आहेत. ते बोलता बोलता आम्ही परत पोहोचलो आणि जस्ट एंट्री केली आणि जेव्हा तुम्हाला बघितलं तेव्हा न कळत माझ्या मनात आणि तेव्हा समजलं गेलं की आज काहीतरी नवीन काहीतरी होणार, नवीन काहीतरी शिकायला भेटणार. हा जो तुम्ही प्रोग्राम केला आहे हा रिअली हा थोडासा मी बरेचसे प्रोग्राम अटेंड केले पण हा थोडासा वेगळा हटके प्रोग्राम होता सगळ्याच्या. Pleased to attend this training because it is more practical and it is involvement most of the meditation part. मला NRB सोबत 17 वर्षाचे माझं असोसिएशन आहे आणि गेल्या 17 वर्षामध्ये आम्ही तर पाहिलं तर बरेचसे ट्रेनिंग इव्हेंट अटेंड केले. त्याच्यामध्ये जे ट्रेनिंग इव्हेंट माझ्या लक्षात चांगले राहिलेले आहेत आणि तुम्ही तिसरे आहात ज्यांचं ट्रेनिंग सेशन खरंच लक्षात राहण्यासारखं आहे. leadership skill, this is very useful for us. It was a good program. Henceforth I will be a proactive manager. My name is Goda. I am working since 35 years. I am graduate engineer and recently I am looking after project activity. And about this session, leadership skill, this is very useful for us. And naturally we will implement this technique in our day-to-day life and activity. I am Mrs. Bindra. I am heading the automation cell. About this program, it was a good program. That was a good takeaway from this program. I am Swapnil Mahajan. I am heading roller line. I am a manager for that line. 2 गोष्टी जे मला आवर्जून सांगायच्या की खूप छान सेशन झाला सरा. एक तर तुम्ही आम्हाला आमच्या लेवलने समजून सांगितलं, म्हणजे ॲक्च्युली जे काय प्रॉब्लेम आहे एक तर गुड एक प्रोफेशनलसारखं तुम्ही येऊन सुटापुटात येऊन मीन्स फार यांनी सांगून नाही गेले की खूप हे 5-7 टूल सांगितले आणि समजलं काहीच नाही. एक तर तो एक पार्ट आहे. सेकंड थिंग जे आम्ही इम्प्लिमेंट करायचं, henceforth I will be a proactive manager. Second is I will be a good listener. मीन्स एक चांगलं लिसनिंग जे आमच्यात आहे त्रुटी, तुम्ही म्हणले ना की सेल्फ असेसमेंट करा की आम्ही गुड लिस्नर नाही आहे. आय विल बी अ गुड लिस्नर henceforth. थँक्यू. अँड रिगार्डिंग द फीडबॅक, सो फीडबॅक कसं द्यायचं हे आम्हाला कळालं आता. सो त्यांनी छोटे छोटे क्लॅशेस कमी होतात. सो थँक्यू सर. I am Anil Somoshi, looking for HR activities. I am associated with NRB since last 6 years.
this type training is attended by me it's first time. I am very pleased to attend this training because it is more practical and it is involvement most of the meditation part. It is some recapitulation of our life and some meditation by we recollect our some energies because of this part. And so thanks for this training. Thank you again. My name is Hemant. I am handling dispatch activity in plant and handling now recently stores activity. हा जो तुम्ही प्रोग्राम केला आहे हा हा थोडासा मी बरेचसे प्रोग्राम अटेंड केले पण हा थोडासा वेगळा हटके प्रोग्राम होता सगळ्या याच्यामध्ये. असे सेशन आम्ही कधी अटेंड नव्हता केला सगळ्या याच्यामध्ये. तुमचं प्रॅक्टिकल तुम्ही पण समजून सांगितलं आणि त्या प्रॅक्टिकलला तुम्ही आमच्या इंडस्ट्रीयल एरियाशी आमच्या प्रॅक्टिकल वर्कशी कसं कनेक्टेड आहे हा त्याच्यामध्ये आम्हाला एक चांगला त्याच्यामध्ये शिकण्यासारखं मिळाला. आणि बरेचसे जे पॉईंट आहेत प्रोॲक्टिव्हली तुम्ही हे करायचे सगळे फीडबॅक वगैरे द्यायचे ते आम्हाला याच्यातून चांगले शिकायला मिळाले आणि आम्ही आमच्या रिअल वर्कमध्ये आम्ही त्याला डेफिनेटली इम्प्लिमेंट करू द्यायचं. गुड इव्हनिंग पाटील सर तागोरे सर. सर्वप्रथम चाटे सरांचं अभिनंदन. 4 घंटे आम्ही इथून उठू शकलो नाही. हे आपलं दोघं सगळ्यांचं आणि तुमचं तुम्ही आम्हाला बसून ठेवलं इथं हे खूप ॲप्रिशिएटेड आहेत. आत्तापर्यंतची ट्रेनिंग अशा होत्या की सारखा उठून जायचे बाहेर. ते तुम्ही आम्हाला आज इथं बसून ठेवलं होतं त्याच्यात तुमचं अभिनंदन. आता ह्या गोष्टीमधून आम्ही बऱ्याच गोष्टी शिकलो. नवीन ॲडिशन मिळालं. याच्या आधी पण आम्ही 4-4 दिवसाच्या ट्रेनिंग पण घेतलेल्या आहेत बऱ्याचशा. थेरॉटिकल जास्त व्हायच्या जे तुम्ही आज प्रॅक्टिकल घेतलं आम्हाला नवीन गोष्टी शिकवल्या. मोस्टली फीडबॅक मॉडेल जो की वाटतो आम्हाला नाही करत आम्ही असं कन्स्ट्रक्टिव्ह डिस्ट्रक्टिव्ह जे आहे ते त्यात आम्ही आता सुधारणा करू आमच्या. पुन्हा एकदा धन्यवाद. सुभाषचं धन्यवाद. ताकवाले साहेब पाटील साहेब धन्यवाद. KV Raju, working with NRB since last 25 years. Today when I got the message that today there is some training session for 1:30 to 5, we thought it is a long session and it will be a very lazy section and how can we spend our time for 4 hours. But after attending your session, it was very useful and it can be implemented in our personal life and in our shop floor conditions also. And we as a team leader we have to handle our subordinates, our workers, operators, everything. And also a good listener, what are the qualities we have to be needed as a good listener. And also we have to wear their own shoe. To wear somebody's shoes, we say it is a likely we say wear their shoe to attend their problem and see how it can be solved. And clashes, to avoid clashes, we have to use our qualities, and such a session will be very useful for these things. गुड इव्हनिंग. मी शिवाजी धवन, प्रोजेक्ट आणि इम्प्रूव्हमेंटमध्ये काम करतो. मागच्या 33 वर्षापासून NRBमध्ये आहे. मला प्रोजेक्टमध्ये काम करताना बऱ्याच वेंडरचे काम करावं लागतं. बरेच वेगवेगळे असतात. डेली रेग्युलरची लोक वेगळे आणि बाहेरचे येणारे त्यांना कसं कमिट करायचं आणि त्यांना कसं बोलायचं, कसं काम करून घ्यायचं. त्यामुळे हे जे तुम्ही टूल्स देऊन उदाहरण देऊन शिकवलं ते एकदम व्यवस्थित समजलं. आणि आता डेफिनेटली इम्प्रूव्हमेंट आणि नवीन व्हेंडर करणं त्यांना हँडल करणं खूप अवघड असतं. नवीन आलेला असतो त्याला कंपनीतलं काय माहीत नसतं. प्रत्येक गोष्ट सांगणं, सेफ्टी वापरून काम कर भाऊ तुला काय सगळं. तर हे एक टूल्स म्हणून व्यवस्थित समजलं. आणि डेफिनेटली तुमच्याबद्दल सांगायचं तर तुम्ही एक मोटिवेशनल स्पीकर होणार आणि तुमचं नाव खूप मोठं होणार. डेफिनेटली तुमची शिकवण्याची जी पद्धत आहे आणि तुमच्या लहान वयात तुमचं काय वय वाटत नाही, पण डेफिनेटली मोटिवेशनल स्पीकर म्हणून तुमचं नाव होणार.
गुड इव्हनिंग. मी संतोष नाफडे, प्लॅनिंग बघतो मी. आणि आजच्या ट्रेनिंगमध्ये बोलायचं म्हणजे आज ट्रेनर आणि पार्टिसिपंटमधला जो बॉन्डिंग होता तो फारच स्ट्रॉंग होता. हा बॉन्डिंग जेव्हा येऊ शकतो की जेव्हा जे सब्जेक्ट आहे तो फारच रिलिव्हंट आहे पार्टिसिपंटबद्दल आणि तो त्यांना अंडरस्टँड होतो, तेव्हाच हे होऊ शकतं. आणि तुम्ही जे शिकवले ते 9 लिडरशिप स्किल ते आम्ही अवगत आणण्याचा प्रयत्न करू आणि खरंच रिझल्ट देऊ. EHS activities of this plant. The most part I liked in this session was the meditation, which can help any person to analyze many things about himself regarding the past and regarding planning for the future. Okay. आजचं सेशन अतिशय चांगलं झालं आणि याच्यामध्ये एक पार्ट जो सांगितला की आपल्या टीम मेंबरला ग्रूम करणं फार आवश्यक आहे. आपण जो फीडबॅक देतो आहे, आपण टेक्निक वापरतो आहे, पण त्याला जर ग्रूम नाही केलं तर त्याचा पाहिजे तेवढा फायदा होणार नाही. तर ते पण वापरलं पाहिजे. Myself, Sudhir Wagmare. I am working in production department from last 35 years. आजचा जो सेशन झाला आहे, ह्या सेशनमध्ये प्रत्येक मनुष्य हा लीडर असतो, पण प्रत्येक मनुष्य लिडरशिप जेव्हा वापरतो तेव्हा होणाऱ्या ज्या चुका आहेत आणि लीडर म्हणून जे काही काम करायचं आहे, जसं आपल्या पाटील साहेबांनी सांगितलं की आपल्या सहकाऱ्यांनासुद्धा वरती आणायचं आहे, तर त्या करण्याकरता जे आपल्या जे लूप होल्स जसं ब्लाइंड स्पॉट म्हणतात जे तुम्ही, त्या पद्धतीने आणि त्याचा फीडबॅक देताना कसा फरक पडतो हे जे तुम्ही एक्सप्लेन करून सांगितलं की जसं बट नो त्याचं ते फार महत्त्वाचं आहे फीडबॅक, आणि ते फ्युचरमध्ये सगळेजण अंमलात आणतील असं मला वाटतं. आणि थँक्स फॉर युअर इंटरॅक्टिव्ह सेशन. हा जो सेशन झाला आहे अविनाश, हा फारच म्हणजे फ्रेंडली सेशन झालेला आहे. आणि जे काही इंटरॅक्शन झालं आहे आपलं त्याच्यामध्ये हा ट्रेनर जो आहे, हा ट्रेनर जो काही ट्रेनिंग पर्सन्स आहेत त्यांच्याबरोबर फार फ्रेंडली रिलेशनशिपसारखं ट्रेनिंग झालेलं आहे. आता या सेशनमध्ये जो काही 9 लिडरशिप स्किल्स आहेत त्याच्यामध्ये पहिल्या ज्या 4 स्किल्स आहेत ह्या स्वतःसाठी आहेत आणि नंतरच्या ज्या 5 स्किल्स आहेत हा दुसऱ्यांना कसं समजून घ्यायचं आणि त्याच्यावर रिॲक्शन देताना किंवा त्यांच्या ज्या काही आपल्या सबऑर्डिनेटच्या लिडरशिप ॲक्टिव्हिटीज कशा आहेत त्या समजून घेण्याचा आणि त्याचा फीडबॅक मेकॅनिझम कसं आहे हे फार महत्त्वाचं आहे. आणि हेच आम्हाला आमचे फ्युचर लीडर डेव्हलप करण्यासाठी उपयोगी पडेल, जेणेकरून आमचाही ग्रोथ होईल आणि त्यांचाही ग्रोथ होईल. माझं नाव प्रवीण प्रभाकर मुळे, मी BE प्रोडक्शन आहे आणि सध्या टोटल एक्सपिरियन्स माझा 17 इयर्सचा आहे आणि विथ NRB 4.5 इयर्स. आजचं सेशन खरंच खूप छान होता. सगळे जे मॉडेल्स वगैरे जे आहेत ते युजफुल आहेत, आपल्यासाठी इम्प्लिमेंट करण्याचे आहेत. ही एक आनंदाची गोष्ट आहे की आज 4 तासाचं सेशन होतं, हे खूप छान झालं. पण एक खेद वाटतो की तो सेशन पूर्ण दिवसाचा व्हायला पाहिजे होता. आणि HRला एक रिक्वेस्ट आहे आणि प्लांट हेड सरांना की इथून पुढे जेव्हा सेशन असं होईल तेव्हा तो 1 दिवसाचा असावा, जेणेकरून आपलं जे आहे एक्सप्लेनेशन ते पूर्ण अजून बेटर राहील. तर ह्यातलं जे आहे ते जे लीडर्ससाठी जे असतं की आपण फ्रंट लेवलला येऊन ते चॅलेंज स्वीकारलं पाहिजे ॲज ए लीडर म्हणून, आणि तेच आपण आपल्या टीमलासुद्धा पुढे ते कॅरी फॉरवर्ड केलं पाहिजे, जेणेकरून ते त्यांच्यासाठी पण पुढे चांगलं ठरू शकतं ते. तर व्हेरी गुड, व्हेरी नाईस, थँक्यू. फर्स्ट ऑफ ऑल थँक्स टू पर्सनल डिपार्टमेंट, प्लांट हेड अँड अविनाश चाटे. ॲक्च्युली जसं आम्ही जे लंच टेबलावरती आम्हाला माहीत पडलं का आज ट्रेनिंग आहे, म्हणजे ॲक्च्युली मेल आला होता 3-4 दिवसापूर्वीच, पण ॲज युजल आम्ही जो बघितला असा ओव्हरलुक केला फक्त आणि तो सोडून दिला. पण आता नंतर लंच टेबलवर समजलं बा डिस्कस झाला तर ट्रेनिंग आहे, तर आम्ही थोडंसं नेहमीप्रमाणे आज विकेंड आहे, उद्या मंडे वर्किंग आहे, कस्टमरचे अर्जन्सीज आहे, खूप प्रेशर्स आहे, काय अरेंज करायचं सगळं. तर
कशाला ट्रेनिंग ठेवलं असं आमचं चालू होते थोडक्यात. पण ते बोलता बोलता आम्ही इथपर्यंत पोहोचलो आणि जस्ट एंट्री केली आणि जेव्हा तुम्हाला बघितलं तेव्हा नकळत माझ्या मनात अंतमनात आज समजलं गेलं का आज काहीतरी नवीन काहीतरी होणार, नवीन काहीतरी शिकायला भेटणार. आणि खरोखर या 4 तासामध्ये टेक्निकली म्हणजे लिडरशिप म्हणजे सोपं काम नाही आहे. त्याला टेक्निकल बॅकग्राऊंड असायला पाहिजे आणि ते एक टेक्निकल स्किल आहे. आणि आम्ही हे 25-30 वर्षापासून हे वापरू राहिलो, पण त्याला ती झालर नव्हती, त्याला तो टेक्निकल टच नव्हता. हाऊ टू गो, आम्ही कोणतंही टूल कसं वापरत होतो काही कोणत्या पद्धतीने. पण आज या 4 तासामध्ये आम्हाला निश्चितपणे समजलं त्या स्टेप्स काय आहे, कसं वागलं पाहिजे, कसं फीडबॅक दिला पाहिजे, या बऱ्याचशा गोष्टी समजून सांगितल्या. आणि डेफिनेटली याचा ऑर्गनायझेशनला आम्हाला पर्सनल लाईफमध्ये सोशल लाईफमध्ये निश्चित आम्ही याचा वापर करू. आणि याचं जर आउटपुट म्हणजे डेफिनेटली कंपनीचं प्रोडक्टिव्हिटी, कंपनीची क्वालिटी आणि कंपनीचं जे एकंदरीत टीमवर्क जे ते डेफिनेटली इम्प्रूव्ह होईल. नमस्कार, मी विक्रम कराडे, ही ट्रीटमेंट अँड मेट्रोलॉजिकल लॅब इंचार्ज. आजचं ट्रेनिंग अविनाश सरांनी जे घेतलं ते खरंच चांगल्या पद्धतीत होतं. मला NRB सोबत 17 वर्षाचे माझं असोसिएशन आहे आणि गेल्या 17 वर्षामध्ये आम्ही पाहिलं तर बरेचसे ट्रेनिंग इव्हेंट अटेंड केले. त्याच्यामध्ये जे ट्रेनिंग इव्हेंट माझ्या लक्षात चांगले राहिलेले आणि तुम्ही तिसरे आहात ज्यांचं ट्रेनिंग सेशन खरंच लक्षात राहण्यासारखं आहे. म्हणजे ही फॅक्ट आहे. मी जेव्हा पहिल्यांदा इथं आलो तुम्हाला पाहिलं पाटील सरांसोबत, तर टू बी फ्रँक विथ यू मला असं वाटत होतं की ही जी व्यक्ती आता ट्रेनिंग घ्यायला आलेली आहे मोस्टली एक 25-30 वर्षाचा मुलगा आहे आणि आपल्याला माहीत नाही तो काय देणार आहे ट्रेनिंग. मी त्याच्यामध्ये होतो आणि पाहतो. पण जसं तुम्ही ट्रेनिंग घेतलं बेसिकली ट्रेनिंग आजचं जे ट्रेनिंग झालं ते विन विन सिच्युएशनमध्ये झालं की आमचा हा जो ग्रुप आहे तसं पाहिलं तर आम्ही सर्व 40+ एजचे आहेत. तर आमच्यासारख्या 40 to 50 एजच्या ग्रुपला 4 तास एका ठिकाणी बसवणं आमचे स्वतःच्या अशा काही थॉट प्रोसेस आहेत प्रत्येक ट्रेनरबद्दल ट्रेनिंगबद्दल. तर त्या थॉट प्रोसेसला सोबत घेऊन तुम्ही 4 तास आम्हाला सांभाळलं आणि 4 तास तुम्ही तुमचं जे व्यवस्थित ट्रेनिंग दिलं तर मला असं वाटतं आजचं ट्रेनिंग हे एकदम विन विन सिच्युएशनमध्ये कंप्लीट झालेलं आहे. आणि आजच्या ट्रेनिंगचा टेकअवे जर माझ्याबद्दल म्हणलं आपण तर 6 इमोशनल स्किल, फीडबॅक मॉडेल आणि जे इंट्रोस्पेक्शनचा आपण जो मध्यंतरी घेतला होता भाग तो खरंच चांगला होता. तो मग इंट्रोस्पेक्शन जे आपण केलं त्याच्यामध्ये मला ज्या काही 2-3 गोष्टी जाणवल्या तर ठीक आहे, कुठली गोष्ट पब्लिकली आपण जेव्हा बोलतो त्याचं कमिटमेंट जास्त राहतं. तर त्या 3 गोष्टीवर मी त्या कोणत्या गोष्टी आहेत त्या नाही बोलत, पण त्या 3 गोष्टीवर मी सेल्फ कमिटमेंट देणार आहे आणि त्याच्यावर कसं मला काम करता येईल, कशा ते जे माझ्या निगेटिव्ह थिंग्स आहेत त्या कमी करता येईल ह्याच्यावर मी डेफिनेटली प्रयत्न करेन. आणि मला नाही वाटत की ते जास्त अवघड होईल. 90% जरी अचिव्हमेंट झाली माझं त्याच्यामध्ये तरी माझ्यासाठी भरपूर आहे. आणि प्रत्येक ट्रेनिंगचं पाहायला गेलं तर मी मागं वाचलं होतं की ट्रेनिंग कंपनीपेक्षा जो ट्रेनिंग घेतो त्याला 80% जास्त फायदा असतो आणि 20% 10% जो आहे कंपनीसाठी असतो. हे जे आम्ही लिडरशिप स्किल जर आम्ही इथं वापरल्या तर आमचे डे टू डेमध्ये होणारे जे काही हॅसल्स आहेत, जे काही क्लॅशेस आहेत त्या जर कमी झाल्या तर आम्हाला पर्सनली खूप जास्त फायदा होईल आणि त्याचा नंतर आउटपुट आपोआप कंपनीला भेटूनच जाईल, त्यात काही वाद नाही. तुमच्यासाठी हार्दिक धन्यवाद, तुम्ही असं आम्हाला ट्रेनिंग दिलं. थँक्यू सर. तापल साहेब धन्यवाद. शिंदे थँक्यू. नमस्कार मित्रांनो. त्यांनी ज्या प्रकारे समजा ही सगळी सेटिंग केलेली होती मी आलेलाच ओळखलं की हा प्रोग्राम खूप छान होईल. म्हणून मी थोडी सुभाषला विचारत होतो कोण कोण आले पहिले, कोण कोण येत नाही आहे म्हणून. आणि थोडं लेट झालं तुम्हाला जेवायलाही, पण 1:40 1:45 नंतर म्हणजे मला असं वाटलं की तुम्हाला हा ट्रेनिंग खूप महत्त्वाची आहे. जेव्हा 160 स्किल्स लिडरशिपला लागतात त्याच्यापैकी 9 स्किल फक्त 4 तासाचे आहेत आणि जो दिवसभराचा सेशन आहे तो दिवसभराचा सेशन कसा असेल किंवा 4 दिवस 5 दिवसही तुम्हाला सेशन हा कमी पडेल असं मला वाटतं. तर ह्या ज्या गोष्टी आहेत सगळ्या आपण जे पहिले 4 शिकलो की ज्या पर्सनलसाठी खूप चांगल्या आहेत आणि नंतर ज्या 4 आहेत त्या दुसऱ्यांसाठी चांगल्या आहेत. जसं आपण आता नवीन FLDT प्रोग्राम चालू केला आहे त्यासाठी तर हा मी आल्यापासून तुम्हाला म्हणतो की सेकंड लाईन डेव्हलप करा जेणेकरून तुम्हाला अजून एक वेगळी लिडरशिपची स्टेप्स तुम्हाला धरता येईल, पकडता येईल. आणि ती लिडरशिप स्किल जी आहे ती लिडरशिप कधी येईल जेव्हा तुम्ही सेकंड लाईन डेव्हलप कराल. आता आपण रुटीन कामांमध्ये एवढं बिझी होऊन जातो की आपल्याला ती स्टेप वरची घेता येणार, तर ते आपल्याला तो गॅप ब्रिज करायचा आहे.
सेकंड लाईनमध्ये फक्त एकच जण निवडायचं आहे. म्हणून मी तुम्हाला प्रत्येक वेळेला सांगितलं की तुम्ही वेल जज आहात. तुम्हाला तुमच्याकडे हाताखाली 10 लोक आहेत, तर 10 लोकांमधला एक माणूस तुम्हाला निवडायचा आहे, जो की तुमच्यासाठी तो सक्सेसर असेल आणि तो लीडर असेल. तो कंपनीला सुद्धा तो लीडर असेल याच्यात तुमच्यानंतरचा, आहे की नाही. तुम्ही आज समजा जसं 40 म्हणलो आपण, 40-45 वर्ष आपण आहोत. आपले काय 10-5 वर्ष जे काही राहिले असतील त्याच्यानंतर आपल्याला खूप गरज आहे. आणि या कंपनीला आत्तापर्यंत आपल्यासारख्या लोकांनी जे आपण हँड स्किल ज्याला म्हणतो आपण, आता तुम्ही पाहिलं असेल की नवीन नवीन मुलांना हँड स्किल थोडंसं जरा थोडं कमीपणा वाटतो आणि सॉफ्ट स्किलला जास्त महत्त्व देतात. तर जर अशा ट्रेनिंगद्वारे जर आपण त्यांना अजून पुढं आणलं तर मला वाटतं की हे ज्ञान त्यांनाही खूप चांगलं उपयोगाचं होईल. पुस्तक मी थोडंफार पाहिलं ते माझ्या याच्यामध्ये आत्ता, तर खूप छान वाटलं. आणि मी आल्यालाच पहिले तेव्हाच प्रतिक्रिया दिली की तुमचं जे काही डेमॉन्स्ट्रेशन आहे ते खूप छान आहे. आणि इमोशनल जे आपण म्हणतो ना, इमोशनल टच जो पाहिजे, तो इमोशनल टच असल्याशिवाय खरंच लीडर बनवू नाही शकत. आपण फारच पहिले ॲग्रेसिव्हपणा आपण खूप आणला आहे. घरीसुद्धा आपल्याला जर इमोशनल नाही झालं तर आपल्याला बरेच कामं होतच नाही. बायकोबरोबर आपण कधीच ॲग्रेसिव्ह होत नाही, कारण माहीत आहे सगळ्यांना, कारण तिथं इमोशनलच राहावं लागतं. तसं इथंही थोडंफार जर आपण आणलं तर खरंच आपली टीम एक चांगल्या तऱ्हेने बनू शकते. आणि जर आपण सुरुवातीपासून म्हणतो कोलॅबोरेटिव्ह अप्रोच, बघा एकमेकांना जेव्हा तुम्ही इंट्रोडक्शन केलं असेल तेव्हा तुम्हाला एकमेकांच्या काय म्हणता येईल त्याला ते तुम्ही जाणवले असतील तुम्हाला की खरंच कराडेला काय वाटतं माझ्याबद्दल, खरंच मुळेला काय वाटतं माझ्याबद्दल. तर जेव्हा हे समजून आपण तेव्हा खरंच कोलॅबोरेटिव्ह अप्रोच येईल. आणि असं नाही की आज अभय ॲबसेंट आहे तर अभयच्या जागेवर ॲबसेंट नाही सर मी करतो अभयचं काम, डोंट वरी. ही जेव्हा आपली लिडरशिपची जेव्हा स्किल येईल तेव्हा खरंच या कंपनीत आपल्याला एक मोठं काहीतरी वेगळं दाखवतो. अपार्ट फ्रॉम दिस वी अश्योर यू प्लांटेड एंड यू ऑल्सो कि हमारा जो टीम है ही दे विल inculcate their knowledge to their subordinates also, because we are in the process of the developing the leaders, just called the succession, because we are some of our staff members are retiring within 2 to 3 years. तो ऑलरेडी हम उस पर है प्रोसेस में कि हम लोग डेवलप कर रहे हैं. तो ये हमको जो आपने आज जो ट्रेनिंग कंडक्ट किया, आई एम होपफुल कि तो सबके लिए फिर इसके आगे हेल्पफुल रहेगा हमको भी. और हम आप सबको एश्योर करना चाहते हैं कि हमारी जो टीम है, जो आज का जो ट्रेनिंग का हो गया, जो नॉलेज शेयरिंग आपको आपने जो सबको किया हमारे लोगों को, कि इससे हमारा कॉम्पिटेंसी बढ़ेगा और टीम बिल्डिंग बढ़ेगा. ओके, थैंक यू.